नमस्कार मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची असणारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या बैलगाडी क्षेत्रातील जीवाभावाच्या बांधवांनो आणि या बकासूरवर जीवापार प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या चाहत्यांनो, आज हे पत्र लिहिताना खूप मन भरून आलंय. कारण आयुष्यात पहिल्यांदाच असा काळ आलाय की सगळं काही संपल्यासारखं वाटतंय. अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्न दिसतोय, आपला बकासूर पुन्हा आधी सारखा धावेल ना? हो, नक्की धावेल. कारण बकासूर फक्त एक बैल नाही, तो हजारो शेतकऱ्यांच्या विश्वासाचं नाव आहे. तो मातीच्या ताकदीचा आवाज आहे आणि बैलगाडा शर्यतीचा इतिहास आहे. घाम, जिद्द आणि अभिमानानं लिहिलेला एक पर्व आहे. बकासूर बैल हा साधा बैल नाही, मुळशीच्या मातीत वाढलेला, धुमाळ कुटुंबाच्या प्रेमात घडलेला आणि मैदानात उतरला की लोकांच्या छातीत धडधड सुरू होते असा तो बकासूर आहे. त्याची मैदानातली एंट्री म्हणजे जणू काय वादळ आहे. आणि महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, रुस्तमे हिंद केसरी असे कितीतरी किताब त्यानं आपल्या नावावर केले तो. आणि लाखो लोकांच्या मनावर त्यानं राज्य केलंय. पण मित्रांनो, प्रत्येक सूर्याला एक संध्याकाळ असते आणि प्रत्येक वाघाला कधी ना कधी तरी जखम होते. प्रत्येक राजाच्या आयुष्यात एक संघर्षाचं पान असतं. आज बकासूरच्या आयुष्यात तसाच काळ चालू आहे. काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत, मैदानातलं नशीब कधी साथ देत नाही, तर कधी कधी नशीबच आपली परीक्षा घेते असं वाटतं. हरलेला तो नसतो जो एकदा पडतो, हरलेला तो असतो जो पुन्हा उठायचा प्रयत्न सोडून देतो. आणि तुमचा बकासूर तो तर पुन्हा उठण्यासाठीच जन्माला आलाय. आज अनेक चाहते नाराज आहेत, काहींच्या डोळ्यात पाणी आहे, कारण त्यांनी बकासूरला फक्त धावताना नाही पाहिलं, तर जगताना पाहिलंय. त्याच्यावर प्रेम केलंय, त्याच्या प्रत्येक विजयात स्वतःचा आनंद शोधलाय. पण माझी सगळ्यांनाच एक विनंती आहे, वाईट काळावर राग करू नका, कारण हाच काळ उद्याच्या मोठ्या विजयाची तयारी असू शकते. आज जर संघर्ष आहे ना, तर उद्या इतिहासही असणार. आज जर मी शांत आहे ना, तर उद्या पुन्हा एकदा बकासूर बकासूर या आरोळ्या आभाळात दणाणून जातील. हा माझा शब्द आहे. कारण वादळ कधीच कायम थांबत नसतं, ते पुन्हा उठतच असतं. आणि जेव्हा उठतं तेव्हा इतिहास बदलून टाकतं. माझ्या बैलगाडा प्रेमींनो, या शेतकऱ्याची लेकरं आहोत आपण. आपल्याला संकट काही नवीन नाहीत. ऊन, वारा, पाऊस, दुष्काळ, कर्ज या सगळ्यांशी लढून आपण उभं राहिलोय. मग हा काळही जाईल. फक्त विश्वास सोडू नका, कारण वेळ सगळ्यांची येते. आणि ज्यांनी संयम ठेवलाय ना, त्यांचं यश सर्वात मोठं असतं. उद्या पुन्हा एक दिवस येईल, मैदान भरलेलं असेल, धूळ उडत असेल, समालोचकांचा आवाज घुमत असेल आणि त्या गर्दीतून पुन्हा एकदा एक नाव सिंहासारखं गरजेल, बकासूर. तो दिवस दूर नाही, हेही दिवस जातील आणि आपला पण दिवस येईल. खूप मोठा दिवस येईल. तुमच्या सगळ्यांचा लाडका बकासूर बोलतोय, खचून जाऊ नका. लवकरच पुन्हा एकदा मैदानात येतोय, त्याच जोशात आणि त्याच जोरात. पुन्हा एकदा मैदान गाजवायला तुमच्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर.